आता सुरुवातीलाच आपण आलेलो आहोत संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरात एमआयएमची प्रचार रॅली सुरू झालेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये या रॅलीला सुरुवात झाली आहे। खासदार असदुद्दीन ओवैसी हे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। चंपा चौकामधून ही एमआयएमची रॅली निघालेली आहे। सध्या संभाजीनगरमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये एमआयएमची ही रॅली निघालेली आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा एमआयएम मधील अनेक वाद चव्हाट्यावर येतात। एमआयएमच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्याचाही प्रकार समोर आलेला होता। सोबतच काल दुपारी जलील यांच्या कारवर देखील हल्ला झालेला होता। त्यामुळे आज जेव्हा ही रॅली निघालेली आहे तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करवडे आपल्यासोबत आहेत। विशाल, एमआयएमच्या रॅलीमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार समोर आलेला होता। काल जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता। त्यामुळे आता जी रॅली निघाली त्यामध्ये मोठा बंदोबस्त दिसतोय। अगदी खरं आहे। काल एमआयएमच्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला होता, मारहाण झाली होती। इतकंच नाही तर 50 लोकांवर दंगलीचे गुन्हेही दाखल झाले आणि त्यानंतर आता पोलिसांनी सुद्धा दक्षता घेतली आहे। आज सकाळपासूनच प्रचंड फौजफाटा चंपा चौक जिथून रॅली निघणार होती तिथं पोलिसांचा होता आणि त्यानंतर आता असद ओवैसी हे रॅलीमध्ये आलेले आहे आणि असद ओवैसी हे रॅलीमध्ये आल्यानंतर आपण बघतोय पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात आहे। असदुद्दीन ओवैसी यांना पोलिसांनी पूर्ण गराडा घातला आणि त्यातूनच त्यांना लोकांना अभिवादन करावं अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांनी दिल्या। खरं तर काल चंपा चौक याच भागात जोरदार राडा झाला होता आणि आज तिथूनच रॅलीला सुरुवात होत आहे, म्हणून पोलीस दक्षता घेत असल्याचं चित्र आहे। जवळपास 150वर पोलिसांचा फौजफाटा आहे। इतकंच नाही तर जिथून जिथून ते जाणार आहे त्या सगळ्या ठिकाणी संभाजीनगर पोलीस आपल्याला तैनात दिसत आहे। कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस आज घेताना दिसत आहेत। जवळपास 2 तास असदुद्दीन ओवैसी यांची ही रॅली चालणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एमआयएमचे जे नाराज नगरसेवक आहेत ते सगळे याच भागातील आहे। त्यामुळे कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून 2 डीसीपी, 3 एसीपी आणि जवळपास 5 वर पोलीस निरीक्षक आणि 150वर पोलिसांचा फौजफाटा शीघ्र कृती दल या रॅलीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। जी विशाल, खरं तर काल असदुद्दीन ओवैसी यांनी इशारा देखील दिलेला होता की एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष बरोबर बेशिस्त वर्तन हे आपण खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला होता। आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। आज काही असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून आवाहन केले जाणार आहे का? पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय, त्यांना भेटण्यासाठी गर्दी देखील तितकीच झाली। काल असद ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या लोकांनी इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला केलाय ही सगळी पावसातील बेडका आहे, यांना आम्ही घाबरत नाही। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांची एकजूट महत्वाची आहे। काही लोक आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, मात्र फारच जर कोणी केलं तर जशास तसं उत्तर जाईल असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला होता आणि असद ओवैसी यांनी सुद्धा दिला होता। त्यानंतर काल ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यापैकी 6 लोकांना अटक करण्यात आली, तर मुख्य जे आरोपी आहे कलीम कुरेशी आणि हबीब कुरेशी हे दोघंही फरार आहे। त्यातील कलीम कुरेशी हे काँग्रेसचे उमेदवार सुद्धा आहे। त्यानंतर आज गोंधळ होण्याची शक्यता पोलिसांना होती आणि दक्षता म्हणून पोलिसांनी हा मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।